क्रिकेटचं पर्व दुसरे, हा क्रिकेटचा मात्र महासंग्राम आपला पाहायला मिळतोय. आजच्या या स्पर्धेचा मात्र दुसरा आणि अंतिम दिवस आपला पाहायला मिळेल. नक्कीच सायंकाळच्या सत्रात आपल्याला ग्रँड फिनाले सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, अंतिम सामना. तत्पूर्वी होऊया आपण देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. आपण पाहिलं तर दोन्ही संघ आता मात्र एकमेकांच्या समोर झुंज देतील. ती म्हणजेच एका बाजूला जतीन रियांश फायटर्स विरुद्ध तथागत फायटर्स, अशा दोन बलाढ्य संघ मात्र एकमेकांच्या समोर आज मात्र या पवनसुत नवलीच्या मैदानामध्ये झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतील. तसेच आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल झाला, त्यानंतर जतीन रियांश संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलंय. ते म्हणजेच तथागत फायटर संघाला फलंदाजीसाठी, आणि फलंदाजीचे सलामीचे वीर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला नितेश, तसेच नॉन स्ट्राईक एंडला संदेश, तसेच सलामीचा गोलंदाज आपण पाहिलं तर सचिन. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर स्विच हिट केलाय आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. 6 धावा मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात नितेश यांच्या फळीमधनं. पहिल्या चेंडूवर मात्र 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक षटकारामागे महेश खाडे यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. ते म्हणजेच प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक नितीश यांना मात्र इथे लागू झाला. यावेळेस मात्र खोलवाट टप्प्याचा चेंडू आहे, मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल. आता मात्र तिसऱ्यांदा चुकी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पहिला क्षेत्ररक्षक आपण पाहिला मिड ऑन मध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडूला अडवता आला नाही. त्यानंतर चेंडू मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये गेला, त्यामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षकाला तो चेंडू मात्र अडवता आला नाही आणि चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच 2 चेंडू फेकून झाला, 10 धावा मात्र इथे खर्च केला जात आहेत सचिन यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा षटक आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडू मात्र मिड विकेट रिजन तसेच लॉंग ऑफच्या रिजन मध्ये 2 खेळाडू पाहायला मिळतात. दरम्यान सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला होता. नक्कीच वारंवार इथे चुका आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये झेल घेण्याचा प्रयास जरूर केला गेला होता, परंतु चेंडूला मात्र पकडता आलं नाही आणि निर्धाव 1 धावा मात्र इथे अर्जित केली जाते आणि जीवदान आपल्याला पाहायला मिळते नितीश यांना. नितीश मात्र एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो या संघामध्ये. त्याचीच झेल मात्र इथे सुटताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच थोडंसं कुठेतरी हार्ड होणार आहे, नक्कीच थोडंसं कठीण होणार आहे यापुढे. आपण पाहिलं तर धावांची एकंदरीत गती तब्बल 11 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र ऑन स्ट्राईक येताना आपल्याला पाहायला मिळेल संदीप. यावेळेस मात्र इनसाइड एज आणि बॅटची कडा लागून मात्र चेंडू स्थानापन्न होत होतं, म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. संदेश बॅक टू द डगआउट. संदेश यांच्या पहिला लागतोय पूर्ण विराम. तत्पूर्वी आपण घेऊ छोटासा ब्रेक, नंतर वेळ पुन्हा एकदा मैदानाच्या आत. दरम्यान पुन्हा एकदा वेळ मैदानाच्या आत आपण पाहत आहात वेवर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळते. लीगच्या रूपात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या लीग मध्ये मात्र 4 यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावर 11 धावा. दरम्यान येणाऱ्या षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस मात्र उसळी घेणारा चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते.
सलग 2 चेंडू निर्धाव होताना आपल्याला पाहायला मिळतात. सचिन यांच्या सचिन यांच्या माध्यमातून धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 11 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. षटक संपत एक षटकाच्या अखेरीस धावांची गती जर आपण पाहिली तर तब्बल 11 धावा धावफलकावर जोडल्या जातात. पॉवर प्लेचा पहिलं षटक संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धावफलक हॅलो हॅलो तत्पूर्वी आपण धावांची एकंदरीत गती जर पाहिली तर 30 धावा यावेळेस सुंदर मिड ऑफ रेझर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. एक धाव 2 धावा नक्कीच इथे एक्झिक्यूट केल्या जातात. धावसंख्या मात्र 2 ने फ्लाय होईल. 32 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि येणाऱ्या षटकातील आता मात्र चौथा चेंडू असेल सचिन यांच्या माध्यमातून. नक्की सचिन यांची वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. चेंडूला उडवलाय, चेंडू निघून जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. 6 धावा नक्कीच इथं आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल 38 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतील. 38 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 आणि षटकातील येणारा आता मात्र 5वा चेंडू. या षटकाचा आपण समरी जर पाहिला तर पहिल्या चेंडूवर 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा धाव निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि चौथ्या चेंडूवर एक मोठा आक्रमक फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला 6 धावा. तसंच यानंतर 5वा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू एक्झिक्यूट होईल. तत्पूर्वी मात्र 1 धाव नक्कीच इथे अर्जित केलं जातंय. धावसंख्या मात्र 1 ने फ्लाय होईल. धावसंख्या धावफलकावर 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील येणारा अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकामधील. यावेळेस मात्र सुंदर कलात्मक आपला शॉट पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल तिथपर 1 धाव नक्कीच अर्जित होते. 3 षटकांचा खेळ होते समाप्त आणि 3 षटकांच्या अखेर धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती 1 गडीच्या मोबदल्यात 40 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच तथागत फायटर्स संघामधल्या कोणत्याही खेळाडूने सलग 3 षटकार ठोकले तर 500 रुपयात ऋषभ वारे यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज मात्र इथे देण्यात येईल. तथागत फायटर्स संघातल्या खेळाडूंना कुठल्याही खेळाडूने सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक इथे लागू झालंय.
दरम्यान वेळा मैदानाच्या आत आपण पाहिलं तर नवीन गोलंदाज मात्र बॉलिंग मार्क वर आपलं पाहायला मिळेल मिस्टर आयुष. नक्कीच पंचांच्या डावीकडनं मारा करेल. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 40 धावा धावफलकावर मात्र इथे जुळल्या गेल्यात. सेमीफायनलचा हा दुसरा सामना आपला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलाय ऑन साइडला. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता आपल्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडूला फेकून दिलाय. या 6 धावेची धावसंख्येत आपण विचार केला तर तब्बल 46 धावा धावफलकार आपला पाहायला मिळतात. नक्कीच पहिल्या चेंडूवर 6 धावा आहेत आपल्याला पाहायला मिळतात. आयुष याला नक्कीच पुढचा चेंडू मात्र कशा रीतीने हाताळेल पाहावं लागेल. येणाऱ्या दुसऱ्या चेंडू पुन्हा एकदा संच होईल. आयुष थोडस मात्र दबावात असतील. ज्यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू या चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल तोवर एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. धावसंख्या मात्र पुन्हा एकदा फ्लाय होईल 1ने. 47 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. एक गडीच्या मोबदल्यात चौथं षटक इथे मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातील आता मात्र येणारा तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आयुष सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस सुंदर कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे आणि जेल मात्र इथे सुटताना आपला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 1ने पुन्हा फ्लाय होईल. 48 धावा धावफलकार आपला पाहायला मिळतात. 3 चेंडू फेकून झालेत. चौथ्या षटकामधील आता मात्र येणारा चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर आयुष. यावेळेस मात्र सुंदर देखना फटका आपला पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. 6 धावा नक्कीच जर आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर नितीश यांच्या फळीमधनं नितीश यांचा नक्कीच विचार केला तर तब्बल 3 षटकार आपल्या याच्या फळीमधनं येताना आपल्याला पाहायला मिळाले. तसेच 4 षटकार तसेच 1 चौकार मात्र याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि एकंदरीत धावांची गती जर आपण पाहिली तर तब्बल 54 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. एक गडीच्या मोबदल्यात 54 धावा धावफलकावर आपल्याला जोडल्या जातात. यावेळेस इनसाइड एज प्रतिम झेल आपला पाहायला मिळते. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र जाऊन स्थानापन्न होतोय आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. नितेश हार्ड हिटर यावेळेस मात्र बॅक टू द डगआउट आपल्याला पाहायला मिळेल. धावांची एकंदरीत गती आपण पाहिली तर तब्बल 56 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. षटकातील येणारा मात्र एक चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे या षटकामधील. आणि धावांचा आपण विचार केला तर तब्बल 54 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच या खेळाडूसाठी मात्र टाळ्या झाला पाहिजेत. काय कमालीची बॅटिंग केली. 4 षटकार आणि 1 चौकार मात्र याच्या बॅटमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. जेव्हा जेव्हा षटकार मारतोय नक्कीच चेंडू मात्र सीमारेषेच्या खूप दूर जाऊन पडतोय. तो म्हणजेच नितीश यांच्या फळीमधनं पण एकदा मैदानाच्या आत आपण पाहिलं तर तब्बल 56 धावा धावफलकावर. आता मात्र षटकातील येणारा अंतिम चेंडू असेल. नवीन फलंदाज सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भूपेश मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत धावांची गती जर आपण पाहिली तर तब्बल 56 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनलचा हा दुसरा सामना आपला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये कळवी लढत आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला श्री गावदेवी संघ तसेच रामसेना संघ या संघामध्ये एक झुंज पाहायला मिळाली. त्यामध्ये मात्र श्री गावदेवी संघाने मध्ये बाजी मारली आणि अंतिम सामन्यामध्ये झेप घेतली. यावेळेस मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. चेंडू असलेल फेकल तोवर मात्र एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. आणि हा सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जतीन रियांश फायटर तसेच दुसऱ्या बाजूला तथागत फायटर्स अशा या 2 संघांमध्ये कडवी लढत आपल्याला पाहायला मिळते. तद्वारे षटक संपते. 4 षटकांच्या अखेरीस धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 55 धावा धावफलकावर जुळल्या जातात.
2 गडीच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच 5वं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय मिस्टर राहुल. बॉलिंग ट्रॅकवर धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 55 धावा दाफलकार आपला पाहायला मिळत आहेत. नक्कीच वेव्हर प्रीमियर लीग 2025 आदित्यमान 16 क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेचा मात्र अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिला मिड विकेट रिझन मध्ये. चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरनं येईल, चेंडूला पकडेल तोवर एक धाव नक्कीच इथे अर्जित केली जाते. धावसंख्या दाफलकावर 56 धावा. 5वं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतं राहुल. एक धाव मात्र नक्कीच खर्च केली जाते पहिल्या चेंडूवर. या षटकातील दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या गोलंदाजाकडे मात्र ती कला आणि ती क्षमता आहे चेंडूला वळवण्याची. ती क्षमता आणि ती कला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मिस्टर राहुल निर्धाव चेंडूची सांगता मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिरावते ती म्हणजेच 56 या आकडेवरती. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडूला मात्र फेकून दिलंय मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावा नक्कीच जिथे आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या मात्र 6 ने आकार घेईल. धावसंख्या दाफलकावर 62 धावा आपला 62 धावा आपल्या दाफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच 3 चेंडू फेकून झालायत आणि 7 धावा मात्र खर्च केल्या जातात राहुल यांच्या गोलंदाजीमधनं. येणाऱ्या षटकातील 4था चेंडू आपला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 6 मध्ये आपला पाहायला गेलं तर संदेश पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड मिड विकेट रिझन वरनं क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, चेंडू उचलेल. काय फेकी केले, कमालीची फेकी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. धावसंख्या मात्र 1 ने फ्लाय होईल. 63 धावा आता मात्र धावफलकावर जुळल्या जात आहेत. नक्कीच येणारे अजून अंतिम या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच या इनिंग मधील आपण पाहायला गेलं तर 8 चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे या इनिंग मधील. यावेळेस मात्र मोठा फटका आहे परंतु चेंडूला मात्र वेग आला नाही आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी मात्र 1 धाव नक्कीच अर्जित केली जाते. धावसंख्या मात्र 1 ने फ्लाय होईल. 64 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. 64 धावा आपला धावफलकार पाहायला मिळत आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 5 मार्गस्थ आहे आणि षटकातील आता मात्र येणारा अंतिम चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडूला फेकण्याचा प्रयास जरूर केला होता. नक्कीच पंचांकडे लाऊड अपील केला जात आहे आणि रनआउटच्या रूपात आपल्याला विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गडी क्रमांक 3 धक्का क्रमांक 3 आपल्याला लागताना पाहायला मिळतोय. तथागत फायटर संघाला धावांच्या एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 64 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्डवर 3 गडीच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज येईपर्यंत आपण किंवा छोटासा ब्रेक नंतर वळूया मैदानाच्या आत. आपण पाहत राहा वेव्हर प्रीमियर लीग 2025. कुठेही जाऊ नका. Paskin ubire godara, io madakela tuzunvera. 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 Paskin je वाट्यावर हाय दिला, Paskin चे बापाचा हाय बंगला. धन्यवाद डीजे. सुंदर सॉन्ग सुद्धा आपला ऐकवलं डीजे ऑपरेटरांनी. धन्यवाद. वया पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपण पाहिलं तर तब्बल धावांची एकंदरीत गती जर पाहिली तर 64 धावा. नवीन फलंदाज आकेश तसेच नवीन गोलंदाज सुद्धा आयुष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूला मात्र फेकून दिलंय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तिथे प्रोटेक्शन लावलं गेलंय. 1 धाव नक्कीच अर्जित केलं जाईल. धावसंख्या मात्र 1 ने फ्लाय होते.
65 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. येणाऱ्या अजूनही या षटकामधील तसेच या इनिंग मधील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम 5 चेंडू त्यांना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र नक्कीच कव्हरला मारण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र इथे होताना आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आयुष्याचा विचार केला तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर आयुष. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडूला मात्र फेकून दिले लॉंग ऑन रिझन मध्ये. 6 धावा नक्कीच इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 6 धावेची धावसंख्या स्कोर कार्डवर वाढताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 71 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. 71 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 71 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. एकाहत्तर धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 3 चेंडू फेकून झालाय. तर येणाऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मागे मात्र 7 धावा खर्च केला जात आहे. तर मिस्टर आयुष यांच्या माध्यमातून अजूनही आपण पाहिलं तर तब्बल 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूवर मात्र किती धावा जमावतील तथागत फायटर संघ. षटकातील येणार आता मात्र 4था चेंडू असेल. मिस्टर आयुष पुन्हा एकदा सज्ज होईल. कशा प्रकारे मात्र या चेंडू हाताळेल. मागच्या चेंडूवर मात्र षटकार आला होता. यावेळेस मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुंदर झेल घेतली होती. परंतु क्षेत्ररक्षकाचा आपण पाऊल जर पाहिला तर नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे ओलांडला आणि 6 धावा मात्र नक्कीच इथं ऍड होतील स्कोर कार्डवर. 77 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच हाय स्कोर आपण पाहिला या स्पर्धेचा तर 87 धावा जमावल्या होत्या. ते म्हणजेच कालच्या सत्रामध्ये. अजूनही षटकाचा विचार केला तर 2 चेंडू बाकी या षटकामधील आणि धावांचा एकंदरीत विचार केला तर 77 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. 77 रन्स ऑन द बोर्ड, 77 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय चौकार. ते म्हणजेच आकेश यांच्या फळीमधून 4 धावा नक्कीच जण आपल्याला पाहायला मिळतात. आकेश यांचा विचार केला तर तब्बल 2 षटकार आणि 1 चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 4 चेंडू फेस केलेत आणि 4 चेंडू मागे आपण पाहिलं तर 16 धावा येते मात्र त्यांनी आपल्या अकाउंटला जमा केल्या. तर मिस्टर आकेश आणि धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 81 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच हाय स्कोर मात्र इथे होईल का, नक्कीच प्रश्नचिन्ह मात्र उभा झालेला आहे. दरम्यान होऊया. यावेळेस मात्र मोठा पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. 6 धावा मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर आकेश यांच्या फळीमधनं बॅक टू बॅक सलग त्यांच्या फळीमधनं आपण पाहिलं तर 3 षटकार आणि 1 चौकार इथं आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 5 चेंडू फेस केले आणि 5 चेंडू मागे 3 षटकार आणि 1 चौकार याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर 87 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात आणि 88 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच जतीन रियांश फायटर संघाला. नक्कीच आपण कालच्या सत्रात पाहिलं तर 87 धावा झाल्या होत्या आणि आजच्या सत्रामध्ये सुद्धा 87 धावा झाल्यात आणि 88 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच जतीन रियांश फायटर संघाला. तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा ब्रेक. नंतर वेळ मैदानाच्या आत देऊया डीजेला संधी. वाजव डीजे. DJ Rahul Rahul
तर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आलेलं मान्यवर तसेच खेळाडू आणि प्रेक्षकांचं मात्र या विवर प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत. व मैदानाच्या आत आपण पाहिलं तर तब्बल 28 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच जतीन रियांश फायटर संघाला 6 षटकांमध्ये मात्र तुम्हाला या 28 धावा जमवावे लागतील. जर तुम्हाला फायनल राऊंड मध्ये धडक मारायचं असेल तर नक्कीच 28 धावा तुम्हाला इथे जमवावे लागतील. नक्कीच आपण पाहिलं तर 36 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष मात्र आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे वीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच चेंडू मात्र इथे चॉईस होतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तसेच एक लॉंग ऑन रिजन मध्ये आणि 38 सर्कलच्या मध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट लेग, मिड विकेट, मिड ऑन, मिड ऑफ तसेच एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि एक खेळाडू आपण पाहिला तर नक्कीच बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या रिजन मध्ये असे 38 सर्कलच्या मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षणाची सजावट आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे वीर फलंदाज मैदानाच्या आत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तसेच सलामीचा वीर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 14 संदेश पवार बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. तसेच सलामीचा वीर फलंदाज सचिन तसेच दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रशांत 28 धावांचं पाठलाग करत असताना मात्र सलामीचे वीर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झुंज देण्यासाठी मात्र दरम्यान पहिला चेंडू मात्र यावेळेस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मिडॉन वरनं क्षेत्ररक्षक येते तिथवर एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. धावसंख्या मात्र 1 ने फ्लाय होईल. स्वतःचा आणि संघाचा सुद्धा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतं. एका धावेणीशी धावसंख्या मात्र 1 आपल्याला पाहायला मिळते. रनचेसला मात्र इथे होते सुरुवात. 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र हे 2 सलामीचे वीर फलंदाज एका बाजूला आपण पाहिलं तर सचिन दुसऱ्या बाजूला प्रशांत. आता मात्र स्ट्राईक येताना आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच प्रशांत यांच्याकडे स्ट्राईक रोटेट होते. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच शॉर्ट लेगवरचा क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. यावेळेस मात्र मोठा फटका चेंडूला मात्र ओळखलं आणि फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक मोठा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. तर म्हणजेच प्रशांत यांच्या फळीमधनं नक्कीच पुनर्लाईनचा चेंडू होता. चेंडूला ओळखलं आणि फक्त चेंडूला दिशा दिली आणि चेंडूला मात्र फेकून दिलं. लॉंगनच्या डोक्यावरनं 6 धावे करिता. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा सज्ज संदीप यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने फ्लाय होईल. 13 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच सुरुवात आपण पाहिली तर दमदार सुरुवात आपल्याला करून दिली. ते म्हणजेच प्रशांत याने नक्कीच वेगवानरित्या सामन्याला मात्र सुरुवात करून दिली. ती म्हणजेच प्रशांत याने
धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळतात. तब्बल 3 चेंडू फेकून झाल्यात. येणारे उर्वरित या षटकामधील 3 चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे आणि पॉवर प्लेचं बंधन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्याचा पुरेपूर फायदा मात्र इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय प्रशांत यांच्या माध्यमातून. येणारा षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. सचिन यावेळेस मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाईल. तत्पूर्वी मात्र एक धाव नक्कीच इथे अर्जित केली जाते. धावसंख्या पुन्हा 1 ने फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू फेकून झालेत आणि 14 धावा मात्र खर्च केला जात आहेत. ते म्हणजेच मिस्टर संदेश यांच्या माध्यमातून. षटकातील तर षटकातील येणारा मात्र अंतिम चेंडू असेल. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलाय. स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावेकरिता. नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये चेंडूला फेकून दिलाय. 4 धावा नक्कीच जर आपल्याला पाहायला मिळतात. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 88 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलाय 20 या आकडेवरती. बिनगडी बाद 20 धावा. षटक संपते. एक षटकाच्या अखेरीस 20 धावा आपल्या धावफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच पॉवर प्लेचं बंधन होतं आणि त्या पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर चोख समाचार घेतलाय. तो म्हणजेच 1 धावा 1 चेंडू असेल. षटकातील अजून अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर तब्बल 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात करून दिली ते म्हणजेच प्रशांत यान. प्रशांतचा विचार केला तर नक्कीच 2 षटकार आपल्याला त्याच्या बॅटमध्ये तर आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर सचिन यांचा विचार केला तर नक्कीच एक मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु निर्धाव चेंडू मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र स्थिरावते 20 या आकडेवरती. एक गडीच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक येईपर्यंत घेऊया पण छोटासा ब्रेक. नंतर या मैदानाच्या आत कोणे गावीने हो सांग तुझ्या मनात काय करते. कोणे देशीने हो कोणे गावीने हो. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपण पाहतात विवर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. हा क्रिकेटचा महासंग्राम दीप्तमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. एक ऐतिहासिक मैदान सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पवनसुत नवली असे या आपण मैदानाची खासियत पाहिली तर नक्कीच मोठमोठे स्पर्धा मात्र या मैदानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी या मैदानाच्या आत वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी संदेश ढवळे पंचांच्या डावीकडनं मारा करतील आणि धावांची आपण एकंदरीत संख्या जर पाहिली तर तब्बल 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. थोडासा मिसफिल्ड जरूर केला जात आहे. नक्कीच वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयास जरूर केला गेलाय. गोलंदाज संदेश ढवळे यांच्या माध्यमातून. तासंख्या मात्र 1 ने फ्लाय होईल. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. धावा धावफलकावर 21. 88 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र अजूनही सर्वांचे वीर फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला सचिन तसेच दुसऱ्या बाजूला प्रशांत असे 2 हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावर 21. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील येणारा मात्र आता दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज नक्कीच पंचांकडे लाऊड अपील केला जात आहे आणि बॅक टू द डगआउट आपला मोठा झटका मोठा हादरा लागताना पाहायला मिळते. सचिन यांच्या रूपात बॅक टू द डगआउट सचिन यांच्या
पहिला लागतोय पूर्णविराम. नवीन फलंदाज येईपर्यंत आपण घेऊया छोटासा ब्रेक, नंतर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको, टना टना रजे उरू नको, टना टना पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील, ठना ठना तुझं बोंबलशील, ठना ठना. लग्नाला जायाला शालू नेसू नको, तुना तुना शालू नेसू नको, तुना. हॅलो, तर एक आगळेवेगळं बक्षीस आपलं पाहायला मिळते. हॅट्रिक घेतला तर ऋषभ आरेकर सरांकडनं 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आपलं पाहायला मिळते प्रत्येक विकेट मागे. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडूला मात्र फेकून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरनं. पुन्हा एकदा 6 धावा त्यांना पाहायला मिळतात. धावसंख्या मात्र 6 ने फ्लाय होईल. 27 धावा धावफलकर आपला पाहायला मिळतात. एकंदरीत आपण षटकाचा विचार केला तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू फेकून झालेत आणि 2 चेंडूवर मात्र 3 चेंडू फेकून झालेत आणि 7 धावा मात्र खर्च केल्या जात आहेत. येणाऱ्या षटकातील 4था चेंडू असेल. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 27 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस इनसाइड एज पुन्हा एकदा सुंदर झेल आपला पाहायला मिळते यष्टीरक्षकाकडनं. नक्कीच थोडस बाहेर खेळवण्याचा प्रयास जरूर केला गेला होता आणि तोच प्रयास मात्र इथे यशस्वी ठरताना आपला पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजांना ते वाचलं होतं की प्रत्येक चेंडूवर मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादात आहे आणि चेंडू मात्र थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि तो प्रयत्न मात्र इथे यशस्वी ठरताना आपला पाहायला मिळतोय. बॅक टू द डग आउट. समेश यांच्या पहिला मात्र लागतोय पूर्णविराम. आल्यावर पहिल्या चेंडूवर मात्र याने षटकार ठोकला होता. नंतर दुसरा चेंडू मात्र विकेटचं बटन आपला होताना पाहायला मिळालं क्रिकेटच्या या मैदानात समेश यांच्या रूपात. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 27 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 4 चेंडू फेकून झालेत. येणाऱ्या षटकातील 2 चेंडूचा अजूनही खेळ उर्वरित. दरम्यान नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते सोहेल. धावांची एकंदर गती जर आपण पाहिली तर तब्बल 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील येणारा हा 4था चेंडू, 5वा चेंडू षटकातील. यावेळेला मात्र कव्हर ड्राईव्ह. यावेळेस अप्रतिम झेल. पुन्हा एकदा सुंदररित्या झेल टिपलेल्या ते म्हणजे यष्टीरक्षकाकडनं कुठलीच चुका होत नाहीये आणि बॅक टू बॅक 2 झेल मात्र तिथे टिपले गेले आहेत यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र स्थिरावते 27 या आकडेवरती. ज्या पावलाने मात्र गेला होता त्याच पावलाने मात्र साहिल बॅक टू द डगआउट येताना आपला पाहायला मिळतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोक आपला जाताना पाहायला मिळेल. परंतु आपण पाहिलं तर प्रतिम झेल पाहायला आपल्याला मिळाली यष्टीरक्षकाकडनं. नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. पहिल्याच अटेम्पवर झेल सुटली होती. नंतर सेकंड अटेम्पला मात्र झेल घेतली आणि साहिल यांच्या पहिला मात्र लागला पूर्णविराम. तत्पूर्वी आपण पाहिलं तर धावांची एकंदरीत गती 27 धावा दाखल आपल्याला पाहायला मिळतात. बघूया षटकातील येणारा अंतिम चेंडू. हॅट्रिकची संधी मात्र इथे असेल. चेंडूला मात्र जाऊ दिलाय. नक्कीच चेंडू मात्र आतमध्ये होता आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. सफल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच संदेश ढवले यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच 3 विकेट मात्र यांनी आपल्या अकाउंटला जमा केल्यात आणि फक्त 7 धावा खर्च केल्या जातात 6 चेंडू मागे.
येणारा अजूनही षटकातील आपण पाहिलं तर अजूनही 4 षटकांचा खेळ शेष आहे आणि 88 धावांचं मात्र इथे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांमध्ये 88 धावा आपल्याला इथे मिळवायचे आहेत. ते म्हणजे जतीन रियांश फायटर संघाला नवीन फलंदाज दरम्यान नवीन फलंदाज अशोक आणि आपण स्ट्राईक एंडला पाहिला तर प्रशांत आपला पाहायला मिळत आहेत. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर स्थिरावते ती म्हणजे 27 या आकडेवरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच संकेत यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. संकेत पंचांच्या डावीकडे मारा करेल. यावेळेस मात्र फाईन लेगच्या डोक्यावरनं मात्र चेंडूला फेकून दिलं. सीमारेषेच्या बाहेर रूम म्हणून मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडूला मात्र फेकून दिलं. फाईन लेगच्या रिझन मध्ये 4 धावा नक्कीच इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 4 धावांच्या धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल 31 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतील. धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच थोडासा रूम बनून मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडूला मात्र फेकून दिला 4 धावेकरिता. की 4 धावा आल्यानंतर कशी रणनीती असेल गोलंदाज संकेत याची. येणारा पुढचा चेंडू मात्र कशा रीतीने हाताळेल बघायला. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न सुरू केला गेलाय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. षटकातील आता मात्र येणारा दुसरा चेंडू असेल संकेत यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलंय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तिथे नसेल. इंटू द कॅप चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावांची धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 35 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच मोठे फटके मात्र इथे खेळावे लागतील कारण की आपण टार्गेट जर पाहिलं तर तब्बल 88 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते आणि ते टार्गेट मात्र तुम्हाला कंप्लीट करावं लागेल 6 षटकांमध्ये म्हणजेच येणाऱ्या 36 चेंडूमध्ये. नक्कीच 2 चेंडू फेकून झालेत आणि 2 चेंडूवर मात्र आक्रमक प्रहार आपला पाहायला मिळाला. 2 दर्जेदार चमकार आपला पाहायला मिळतात प्रशांत यांच्या फळीमधनं. पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल सचिन. यावेळेस मात्र थोडस दबावात आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संकेत लाईन आणि लेंथ मात्र इथे विसरताना आपल्याला पाहायला मिळते. स्टंपच्या खूपच बाहेर अवंतर धावेताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 1 ने फ्लाय होईल. 36 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फुलटो चेंडू आहे. चेंडूला मात्र पुरेपूर समाचार घेता आला नाही आणि 1 धाव नक्कीच इथे अर्जित केली जाईल. धावसंख्या पुन्हा 1 ने फ्लाय होईल. 37 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि षटकातील आता मात्र येणारा 4था चेंडू. षटकातील येणारा आता मात्र 4था चेंडू असेल संकेत यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा पुनर्लाईनचा चेंडू आहे. चेंडूला मात्र एक्झिक्यूट केला जात आहे. चेंडू निघून जाईल मिड विकेट रिजनच्या डोक्यावरनं. 4 धावा नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळतील. या 4 धावांची धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल 41 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच प्रशांत ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अक्षय याने हा चेंडूला मात्र फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या रिजन मध्ये.
धावा दाखलकर आपण पाहिलं तर तब्बल 41 धावा दाखलकर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयास जरूर केला गेला होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिरावते 41 या आकडेवरती. षटकातील आता मात्र येणारा अंतिम चेंडू असेल. नक्कीच या षटकाचा आपण जर समरी पाहिला तर सलग 2 चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा चेंडू एकेरी धाव, चौथा चेंडू चौकार आणि आता मात्र सलग 2 चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक संपते. 3 षटकाच्या अखेर धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 41 धावा दाखलकर आपल्याला पाहायला मिळतात. 3 गडीच्या मोबदल्यात 41 धावा दाखलकर आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच चौथा षटक येईपर्यंत देऊया डीजेला संधी, वाजव डीजे. तुम्ही नादच केलाय ते ओ शेट, तुम्ही माणूस हायलाय ग्रेट. नेटवर्क जाम तुम्ही केलाय. तर वळ पुन्हा एकदा मैदानाच्या आत आपण पाहत आहात वेवूर प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे एक भव्य आयोजन. या स्पर्धेचं आगळं वेगळं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आयोजकांच्या वतीनं. तत्पूर्वी मैदानाच्या आत षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं संघाकडनं चौथं षटक संदीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र इनसाइड एज आहे आणि सुंदर झेल बॅक टू बॅक. तिसरी झेल मात्र इथे एसटी रक्षक आपला घेताना पाहायला मिळतोय. सलग 4 त्यांनी झेल आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्या माध्यमातून धावा स्थिरावतात ते म्हणजेच तब्बल 41 धावेवरती आणि 4 गडी आपण पाहिलं तर नक्कीच संदीप यांच्या माध्यमातून 4 गडी आपल्याला पाहायला मिळाले या सामन्यामध्ये. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 41 धावा दाखलकर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि पहिल्या चेंडूवर मात्र सफलता इथे आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे संदीप यांना यश मात्र इथे प्राप्त झालंय. नक्कीच सेलिब्रेशन मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. 88 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच जतीन रियांश फायटर संघाला आणि त्या टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर नक्कीच मोठे फटके येणं अनिवार्य असेल. मोठे फटके नक्कीच इथे तुम्हाला खेळावे लागतील. आता मात्र नवीन फलंदाज जीत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डावकर नक्कीच फलंदाज असेल. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल होते कारण आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला जीत हा डावकुरा फलंदाज आहे. तसेच नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर प्रशांत माफ करा अशोक हा नॉन स्ट्राईक एंडला आपला पाहायला मिळते उजवा फलंदाज. त्यामुळे वारंवार मात्र इथे क्षेत्ररक्षणात बदल करावं लागते. तत्पूर्वी वेळा पुन्हा एकदा मैदानाच्या आत एक चेंडू फेकून झालाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र कमालीचं कॅच मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळालं यष्टीरक्षकाकडनं. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर नक्कीच पंचांकडे लाऊड अपील केली जाते परंतु पंच आपण पाहिलं तर अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूचे सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिरावते ते म्हणजे तब्बल 41 धावेवरती 2 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 2 चेंडू मागे मात्र एकही धावा खर्च केलेली नाही. तो म्हणजे संदीप मिस्टर संदीप याने नक्कीच मिस्टर संदीप यांचा विचार केला तर पहिला षटक त्यांनी हाताळला आणि पहिल्या षटकामध्ये त्यांना 3 मोठे फटके त्यांना आपल्याला पाहायला मिळाले परंतु या षटकामध्ये त्यांनी सुंदर कमबॅक केला. यावेळेस मात्र ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर वाईटचा इशारा त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रात मात्र पंचांना इतर कवायत करण्याचा संधी मात्र दिली आहे.
दरम्यान होया पुन्हा एकदा मैदानाच्या धावांची एकंदर गती जर आपण पाहिली तर 42 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह झेल इथे मात्र होता, परंतु झेल इथे सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी एक धाव नक्कीच इथे अर्जित केली गेली. धावसंख्या धावफलकावर 43 धावा. 3 चेंडू फेकून झालेत. उर्वरित षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि अप्रतिम झेल आपला पाहायला मिळेल, यात काही वाद नाही. धावसंख्या मात्र स्थिरावते, ती म्हणजेच तब्बल 43 या आकडेवरती. विकेटचा पतन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आत बॅक टू द डगआउट आकाश अशोक यांच्या फैला मात्र लागतं पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. त्यांची जागा सांभाळण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल विजय. नक्कीच 2 गडी मात्र आपल्या अकाउंटला जमा केल्यात. संदेश यानं टोटल 5 विकेट यांनी मात्र जमा केलाय आपल्या अकाउंट मध्ये. 2 षटक हाताळले आणि 2 षटकामध्ये मात्र 5 गडी मात्र आपल्या अकाउंटला जमा केल्यात. तत्पूर्वी अजूनही षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि नवीन फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतो विजय. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 43 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र नक्कीच पंचांकडे लाऊड अपील केला जात आहे. येस, इट इज अ गॉन. मोठा हादरा पुन्हा एकदा लागला गेलाय, तो म्हणजेच जतीन रियांश फायटर संघाला. ज्या पावलाने मात्र मैदानाच्या आत गेला होता त्याच पावलाने मात्र तंबूच्या असरला परतावा लागेल मिस्टर विजय यांना. धावसंख्या मात्र स्थिरावते, ती म्हणजेच तब्बल 43 या आकडेवरती. आता मात्र षटकातील येणारा अंतिम चेंडू असेल. आता मात्र नवीन फलंदाज बॉलिंग खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतंय मिस्टर राहुल. षटकातील आता मात्र अंतिम चेंडू असेल आणि धावांची एकंदर गती जर आपण पाहिली तर तब्बल 43 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. एक धाव नक्कीच एक्झिक्यूट केलं जाईल. धावसंख्या मात्र पुन्हा 1ने फ्लाय होईल. डबल 4. 44 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. षटक संपते. 3-4 षटकांच्या अखेर धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर 44 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. 6 गडीच्या मोबदल्यात 44 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतील. 5वं षटक येईपर्यंत आपण समुद्र संगीताकडे वाजवलीच आहे. दरम्यान नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरतून आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न होतो. चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड मिड ऑफ रिजन मध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. नवीन गोलंदाज संदेश पवार. धावांची एकंदर गती जर आपण पाहिली तर तब्बल 45 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. 88 धावांचं टार्गेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर वय पण एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 45 धावा धावफलकर आपला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 यावेळेस मार्गस्थ आहे. सुंदर अप्रतिम चेंडू आहे, परंतु
झेल घेण्याचा नक्कीच प्रयास केला गेला होता. चेंडू मात्र निसटतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जाऊन चेंडू आदळतोय. धाव संख्या 6 ने आकार घेईल. धाव संख्या धावफलकावर 51 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. 2 चेंडू फेकून झालेत. अजूनही उर्वरित षटकातील 4 चेंडूचा खेळ आपला पाहायला मिळेल या षटकामधील. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू मात्र तिथे ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहे, परंतु थोडंसं मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी 2 धावा नक्कीच तिथे अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्या पुन्हा 2 ने फ्लाय होईल. 53 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळतात. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ झालेला आहे आणि 3 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल या षटकामधील. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू हुकतोय. निर्धाव चेंडूचे सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र स्थिरावते, ती म्हणजेच तब्बल 53 या धावेवरती. षटकातील येणारा आता मात्र 5वा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला मात्र एक्झिक्यूट केला गेला होता आणि चेंडू सरळ निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता धावसंख्या मात्र 6 ने फ्लाय होईल. 59 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र षटकातील येणारा अंतिम चेंडू असेल. षटकातील येणारा अंतिम चेंडू आणि धावांची एकंदर गती जर आपण पाहिली तर तब्बल 49 धावा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. नक्कीच आपल्याला हा सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जो सामना जिंकेल तो मात्र अंतिम सामन्यामध्ये धडक मारेल. तर पाहूया, श्री गावदेवी संघाने मात्र अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले आहे. तसेच या सामन्यामध्ये जो विजय होईल तो संघ मात्र अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल. तत्पूर्वी आपण मैदानाच्या आत आउट का नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपतोय. षटकाच्या अखेर धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 59 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. 5व्या षटक इथे समाप्त होते आणि 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 49 या आकड्यावरती. 59 या आकड्यावरती. आता मात्र या इनिंग मधील शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि तब्बल 29 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 6च्या 6 चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर मात्र फिक्कावे लागतील, तेव्हा मात्र जाऊन तुम्ही फायनल मध्ये प्रवेश करतील. 6 चेंडू 29 धावा. 6 चेंडू आणि 29 धावेची गरज. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज रवींद्र बॉलिंग ट्रॅक वर येताना आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 6 चेंडू आणि 29 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिल्या चेंडूवर मात्र इनसाइड एज थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी मात्र एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. आता मात्र समीकरण असेल तब्बल 5 चेंडू आणि 28 धावा. 5 चेंडू 28 धावा, 28 धावा 5 चेंडू असं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. जो संघ मात्र इथे विजय होईल तो मात्र डायरेक्ट प्रवेश करेल अंतिम फेरीमध्ये. तत्पूर्वी पुन्हा एकदा मैदानाच्या आत अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष. 5 चेंडू 28 धावेची गरज. यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. चेंडू उचलायला फेकेल तोवर मात्र 2 धावा नक्कीच अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्या मात्र 2 ने फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळते.
62 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आपण पाहिलं तर आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 26 धावा. 4 चेंडू 26 धावा आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या 4 चेंडू मागे आपल्याला कळेलच 26 धावा निघतील या नाही. 4 चेंडू 26 धावा. यावेळेस मात्र रूम बनून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू अवंतर धावेत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 63 धावा. अजूनही षटकातील 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. नक्कीच 2 मोठे फटके मात्र तुम्हाला या मॅच मध्ये पुनरागमन करून देऊ शकते. फक्त 2 फटके. यावेळेस पुन्हा एकदा वाईट येताना आपल्याला पाहायला मिळतं. लेग स्टंपच्या खूपच बाहेर अवांतर धाव. सलग 2 अवांतर धाव येताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या पुन्हा 1 ने फ्लाय होईल. 64 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. आता मात्र समीकरण असेल तब्बल 4 चेंडू आणि 24 धावा. प्रत्येक चेंडू मागे समीकरण चेंज होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 24 धावा. 24 धावा 4 चेंडू. यावेळेस चेंडूला मोठ्या उंचावर मात्र फेकून दिलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू 23 धावा. 23 धावा 3 चेंडू. तीन चेंडू आणि 23 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जो संघ मात्र हा सामना विजयी ठरेल तो मात्र धडक घेईल अंतिम सामन्यामध्ये. यावेळेस मात्र उंचावर गेलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. मिड ऑफ रिजन मध्ये सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू 23 धावा. 2 चेंडू 23 धावा. 23 धावा 2 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिला सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच रामसेना विरुद्ध श्री गावदेवी संघ. या 2 संघामध्ये मात्र श्री गावदेवी संघाने मात्र धडक घेतली ते म्हणजेच अंतिम सामन्यामध्ये. त्यानंतर हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूला तथागत फायटर्स तसेच दुसऱ्या बाजूला जतीन रियांश फायटर्स. अशा या 2 संघांमध्ये ही कळवी लढत आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलचा हा दुसरा सामना. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू आणि 23 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये असं समीकरण मात्र इथे घडवलं गेलंय. 2 चेंडू 23 धावा. 23 धावा आणि 2 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर अवांतर धाव जरूर इथे गेली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने फ्लाय होईल. आता मात्र समीकरण असेल 22 धाव्याची गरज. 2 चेंडू आणि 22 धावेची गरज. 22 धावा 2 चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका चेंडूला उडून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. धावांची एकंदरीत गती जर आपण पाहिली तर तब्बल 72 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. 88 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत होतं आणि धावांची गती जर पाहिली तर तब्बल 72 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस इनसाइड एज झेल घेताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर अभिनंदन जिंकल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. तर तथागत फायटर्स संघाने मात्र अंतिम फेरीमध्ये इथे मजल मारलेली आहे. तर यापुढील होणारा सामना म्हणजेच अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल ग्रँड फिनाले. तो म्हणजेच तथागत फायटर्स विरुद्ध श्री गावदेवी या 2 संघांमध्ये आपल्याला हा ग्रँड फिनाले थोड्याच वेळात मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच